संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी उत्सवा निमित्ताने पोलीस दलांकडून योग्य आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे। पाऊसची स्थिती असल्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची पण काळजी घेण्यात आलेली आहे। सर्व मार्गाची पाहणी वरिष्ठ पातळी पासून खालचे आमचे अधिकारी कर्मचारी यांचे लेवलवर पण योग्य रीतीने पाहणी करण्यात आलेली आहे। विश्रांतवाडी पासून जे आमचे बॉर्डर आहे पिंपरी चिंचवडचे आणि तिथे बोपोडी या दोन्ही भागाने येणारे पालखी आणि होणारे गर्दीचे स्पॉट्स जसे विश्रांतवाडी चौक असतील किंवा संचेती चौक किंवा पुढे अलका टॉकीज आणि जे मुक्कामाचे ठिकाण आहे सर्व ठिकाणी योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। वारकरी आणि येणारे पालखी दर्शनसाठी येणारे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि वाहतुकीची योग्य व्यवस्था त्यांच्यासाठी राहील या दृष्टिकोनातून अत्यंत बारकाईने व्यवस्था करण्यात आलेली आहे। 9 तारीखला पालखी पोहोचल्यानंतर 10 तारीखला इथे मुक्कामी राहतील आणि दोन्ही ठिकाणी मुक्कामाचे ठिकाण पालखीचे तिथे योग्य रीतीने दर्शन त्या भागात होईल याची काळजी घेण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर 11 तारीखला जे पालखी दोन्ही पालखी गाडीतलपर्यंत एकच रूटवर जाऊन तिथून दोन वेगवेगळे मार्गाने जाणारे आणि वडकी फुरसुंगीचे भाग असतील किंवा दिवे घाटचे परिसर असतील किंवा इथे लोणी कालभोरचे रूट असतील त्या सर्व रूटची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे। वारकरी जे आणि दिंडीचे जे वाहन राहतात त्यांचे वाहतुकीची योग्य व्यवस्था तसेच जे नागरिक शहराचे नागरिकांना पण योग्य व्यवस्था वाहतूकची राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे। आमचे अधिकारी कर्मचारी पाऊस असल्यामुळे योग्य त्यांना काय काय गरजेचे आहे रेनकोट इत्यादी त्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीत या बंदोबस्तामध्ये 7,000 अधिकारी कर्मचारी पुणे शहर पोलीस दलांचे SRPची कंपनीज QRTs RCPs BDDS टीम्स होमगार्ड्स ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। मला विश्वास आहे की जे काही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि विशेष करून सगळे विश्वस्तांसोबत आणि जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासोबत बारकाईने चर्चा सत्र सुरू आहे। भवानी पेठला जे मुक्कामचे ठिकाण आहे तिथे महानगरपालिकाकडून योग्य व्यवस्था यावेळी आजूबाजूचे परिसरला थोडा मोकळा करून तिथे आणखी चांगली व्यवस्था करण्यात येत आहे। वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स करण्यात आलेले आहे ज्याची प्रेस नोट आपल्याला मिळतील। GPS ट्रॅकिंग असो रथवरचे CCTV असतील CCTV सर्व्हेलन्स जे पूर्ण मार्गाची आहे फेशियल रिकॉग्निशन सिस्टमचे कॅमेराज लावण्यात येत आहे। AI बेस्ड क्राउड मॅनेजमेंटसाठी एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पीपल आणि व्हेकल काउंट म्हणजे काउंट कॅमेराज पण लावण्यात आलेली आहे। ॲडव्हान्स्ड व्हिडिओ ॲनालिटिक्स ठेवण्यात आलेली आहे। ट्रॅफिक रिलेटेड मॉनिटरिंग हे CCTV कॅमेराजवरून करण्यात येतील। ड्रोन्स लावण्यात आलेली आहे। आमचे 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स आणि 19 मिनी सर्व्हेलन्स व्हेकल्स हे पण लावण्यात आलेली आहे। अँटी ड्रोन सिस्टम आम्ही डिप्लॉय करत आहे। वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम पूर्णपणे सुसज्ज करण्यात आलेली आहे आणि अँटी सबोटॅज मेजर्स योग्य रीत्याने ते लावण्यात आलेली आहे। उद्या वेगवेगळे ठिकाणी आमचे अधिकारी कर्मचारी रिहर्सल करणार आहे पूर्ण बंदोबस्ताचे त्याचे विस्तृत ब्रीफिंग होईल आणि नंतर परवाचे दिवशीचे आगमनचे वेळी पूर्ण जे व्यवस्था आहे ते आवश्यकतेप्रमाणे करण्यात येईल। वाहतुकीची वेगवेगळे जे पब्लिक एंगेजमेंट मेकॅनिझम आहे सोशल मीडियावर आणि काय काय ॲडवायझरीज आहे त्याची वेगवेगळी व्यवस्था वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली आहे। काही अलर्ट व्हिडिओ मेसेजेस पण तयार करण्यात आलेले आहे जे पुढच्या काळात सर्क्युलेट प्रेस कॉन्फरन्सचे नंतर आपल्याला
व्हॉट्सॲपवर ते सर्क्युलेट करण्यात येतील। एकंदरीत पुणे शहर पोलीस दल आणि आमचे 7,000 या बंदोबस्तामध्ये लागलेले अधिकारी कर्मचारी, बाहेरून येणारे मनुष्यबळ आणि आमचे शहर पोलीस दलचे सर्व अधिकारी कर्मचारी या पालखी सोहळा उत्सव आणि वारी बंदोबस्तासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे। मला पूर्ण विश्वास आहे की 9, 10 आणि 11 या तारीखला ज्यावेळी पालखी आमच्याकडे राहतील ते योग्य व्यवस्था पालखीसाठी आणि वारकरींसाठी करण्यात येतील। यावेळी आळंदी आणि इंद्रायणी परिसरात जे पूरची स्थिती निर्माण झाली होती, काही नवीन ॲडवायझरीज आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने जे दिंडीज बाहेरून येत आहेत त्यांना लोणीकंचे कडे आमचे पिंपरी चिंचवड पोलीस दलांसोबत आमचे कोऑर्डिनेशन सुरू आहे की त्यांना तिथे न जाण्याचे आव्हान जे झालेली आहे त्या लोकांना अवगत करून त्यांना शहरामध्ये किंवा त्यांना जर सासवडपर्यंत जायचे असतील, जे त्यांची इच्छा असतील तसेप्रमाणे त्यांना गाईड करून त्यांना अडचण होणार नाही याची व्यवस्था करण्यात येत आहे। यामध्ये पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी आणि टेक्नॉलॉजीचे वापर करून या सर्व बंदोबस्त करण्यात आलेली आहे। कंट्रोल रूम आणि आमचे जे कम्युनिकेशन नेटवर्क डायल 112 असतील किंवा इतर जे आमचे फोन नंबर्स आहेत त्या अधिक मनुष्यबळ लावून ते पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे। धन्यवाद। काही प्रश्न असतील तर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी NDRF आणि SDRF टीम्स पूर्णपणे ऑलरेडी परवापासून त्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेली आहे। जे पूरची वॉटर जे डिस्चार्ज होत आहे डॅम्सवर आणि जे पाऊस सुरू आहे त्याचे वेळोवेळी आढावा इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन कमिटी घेत आहे आणि त्या अनुषंगाने जे जे आवश्यक उपाययोजना आहे ते करण्यात येईल। वॉटर लॉगिंग स्पॉट्सला मिटिगेट तिथे येणारे इश्यूजला मिटिगेट करायसाठी महानगरपालिकाची टीम सुसज्ज आहे। आमचे वाहतूक शाखेची टीम्स अशा प्रकारचे स्पॉट्स आयडेंटिफाय करून इमिजिएटली तिथे काय इंटरव्हेन्शन करणे गरजेचे आहे ते महानगरपालिकासोबत कोऑर्डिनेट करून करत आहे। फॉर एक्झाम्पल काल 29 अशा ठिकाणी आम्ही फ्लॅग केले होते जिथे थोडा वॉटर लॉगिंगमुळे अडचण निर्माण होत आहे आणि इमिजिएटली महानगरपालिका यांचे निर्देशनास आणून ते इमिजिएटली त्या इश्यूज रिझॉल्व्ह करण्यात आली होती। सांगायचे अर्थ आहे की आम्ही महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिस तसेच पाटबंधारे इरिगेशन डिपार्टमेंट्स इत्यादी जे जे स्टेक होल्डर्स आहेत त्याचे कंप्लीट डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूममध्ये त्याची वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने इमिजिएट ॲक्शन आणि इमिजिएट रिस्पॉन्स होत आहे। कोणताही वेळी कधीही पूरची स्थिती निर्माण झाली किंवा वॉटर लॉगिंगची निर्माण झाली, पुणे शहर पोलीस दल, पुणे महानगरपालिकाची टीम्स आणि रेव्हेन्यू अथॉरिटीजची टीम पूर्णपणे सुसज्ज हाय अलर्ट मोडवर आहे। Yes, so we are already originally the bandobast or the footfall start increasing in Pune city on the 9th. This time we are already expecting it from today evening onwards or today afternoon onwards. Already there is a movement. We can see movement of people who have been trying to go to Alandi, who are being diverted to the city. Some of them might move to Saswad. So proper traffic and proper man management efforts have been put in place from today onwards itself. AI बेस्ड कॅमेराज वेगवेगळेसाठी वापरण्यात येते। फॉर एक्झाम्पल फेस रिकग्निशन, फॉर एक्झाम्पल की काही लोक आमचे जे संचयित आमचे डेटा बँकमध्ये आहे त्यांचे फोटोग्राफ्स काही मॅच झाला तर ती अलर्ट जनरेट होते। त्याचबरोबर कधीकधी मिसिंगचे शोधण्यासाठी कधीकधी AI बेस्ड कॅमेराजचे वापर होते। काही व्हेकल ट्रॅकिंगसाठी आपत्तीजनक किंवा इतर काही गोष्टींनी गरज असल्यास तर ते असते। त्याचे हेड काउंटसाठी ते वापर होते, ते व्हेकल काउंटसाठी त्याचे वापर होते
आणि तसे प्रकारचे सगळे ॲडव्हान्स ॲनालिटिक्स हॅव बीन ते सगळे लावण्यात आलेली आहे आणि त्याचे इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर जे आता शिवाजीनगर मुख्यालयाला आहे तिथे मेन कंट्रोल तिथून ऑपरेट होईल. त्याचबरोबर जे 5 मेगा मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स आहे ज्याचे उद्घाटन आपल्याला आठवत असतील मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून झाले होते, ते मिनी कंट्रोल रूमवरून वर्क करतील. ते कॅमेराज त्या व्हेकल्समध्ये कॅमेराज आहे आणि त्याचबरोबर त्या व्हेकल्समध्ये इतर कॅमेराजची फीड तिथे असते. तिथून जे टीम्स आमची असतील ते मिनी कंट्रोल रूम सारखे त्या परिसराची मॉनिटरिंग करत असते. त्याचबरोबर 19 आणखी मिनी सर्व्हेलन्स व्हेकल्स आम्हाला भेटलेली आहेत, ते पण कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ते छोटे साईजचे व्हेकल्स आहे म्हणजे त्यांचे मॅन्युव्हरेबिलिटी जास्ती आहे, त्यांना थोडा कंजेस्टेड एरियाजमध्ये पण त्यांना डिप्लॉय करता येईल. तशा प्रकारचे नियोजन यावेळी करण्यात येत आहे. गर्दी मुक्कामाचे ठिकाण आणि पूर्ण पालखी ज्यावेळी शहरात येते गर्दी मोठ्या प्रमाणात असते. यावेळी जे पालखी शहरात एंटर होईल आणि कसे रोप्सची सहाय्याने पब्लिकचे कसे मूव्हमेंट दर्शनासाठी करता येईल याचे पूर्ण विस्तृत डेमो एक रिहर्सल त्याची 3 दिवसापूर्वी पोलीस मुख्यालयाला झाली होती. त्यामध्ये पालखीची सुरक्षासाठी 50-50 कर्मचारी जे क्विक रिस्पॉन्सवाले जे कर्मचारी आहेत त्यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 50-50ची म्हणजे एका पालखीसाठी 50-50ची 3 टीम, एकासाठी 50-50चे 3 टीम. तसेच काही व्हॉलेंटियर्स आहे जे नातेपुतेवरून त्यांना बोलवण्यात आलेली आहे, ते त्यांचे अंदाजन 200 व्हॉलेंटियर्स या पालखीसाठी उपस्थित राहणार आहे, जेणेकरून पालखीचे मूव्हमेंटमध्ये महिलांचे सुरक्षाचे विषय असतील, महिलांचे मंगलसूत्र चोरी किंवा लोकांचे पिक पॉकेटिंग इत्यादी होणार नाही, त्यासाठी काळजी होणार आहे. त्याचबरोबर जे मुक्कामाचे म्हणून जे काही गर्दीचे ठिकाण आहे जसे स्पॉट्स जे आम्ही अशा 20 स्पॉट्स आयडेंटिफाई केलेले आहे जे जास्ती फुटफॉल असते, विश्रांतवाडी चौक असावी किंवा पाटील एस्टेट असावी किंवा COEP किंवा संचेती चौक, RTO चौक, फर्ग्युसन देव, खंडूजी बाबा, अलका टॉकीज आणि मुक्कामाचे ठिकाण किंवा पुढचे दिवशी गाडीतल असतील आणि पुढे वडकी आणि दिवेघाट इत्यादी त्या सर्व ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मुक्कामाचे ठिकाण ज्यावेळी पालखी येते प्रथम दिवशी त्यावेळी गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात असते, तिथे आरतीपर्यंत मोठा गर्दी असते, नंतर लोकांचे रांग असते. ते सर्व अडचणचे विचार करून यावेळी महानगरपालिकांनी भवानी पेठ येथे पूर्ण रस्ता ते परिसर थोडा मोकळा केलेला आहे आणि नवीन व्यवस्था तिथे केलेली आहे, जेणेकरून जे दर्शनार्थी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. VVIP मूव्हमेंट्स प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षे सुरू आहे. गर्दीचे प्रमाण वाढत असल्यामुळे मागच्या वेळी काही थोडीशी त्यावेळी काही गर्दी जास्ती झाली होती, त्या अनुषंगाने काय मिटिगेटिंग मेजर्स घ्यायची आहे यावेळी त्याची पूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून शेवटी जे वारकरी आहे आणि दर्शनार्थी आहे त्यांची सोयी आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी योग्यरित्याने घेण्यात येत आहे. VVIP सिक्युरिटी आणि VVIP मूव्हमेंट जे काही असतात त्यांची योग्य सुरक्षाने त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात येईल याची पण काळजी घेण्यात येत आहे. बड़ी संख्या में वारकरी पूरे में आने वाले हैं, तो उनके रहने के लिए कुछ बंदोबस्त किया जाएगा पुलिस की ओर से? पुलिस की ओर से रहने की व्यवस्था प्रत्यक्ष नहीं की जाती है, लेकिन जो एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट्स है उनके तरफ से कोऑर्डिनेटेड स्थिति में सभी इनकी सोई सुविधा की व्यवस्था की जाती है. उनको किसी प्रकार की अड़चन उनको रहने में या उनके मूवमेंट में नहीं आएगी, या उनके जो व्हीकल्स हैं जो आगे ट्रैवल करते हैं आगे की जगह जाके उनके लिए खाना तैयार करने का जो व्यवस्था करते हैं उनको भी किसी प्रकार की अड़चन नहीं आएगी. इसके लिए उपाय योजना की जा रही है. ड्रोन पुलिस लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे व्यतिरिक्त ड्रोन उडवण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. ज्यांना गरज आहे ते SBला
स्पेशल ब्रांचला अप्लाई करावी, त्याचे असेसमेंट घेऊन योग्य प्रमाणे त्याचे निर्णय घेण्यात येतील. शहरात काही भाग रेड झोनमध्ये क्लासिफाय करण्यात आलेली आहे, जिथे कोणताही परमिशन देणे शक्य नसतात. ते विचार करून ते सोडून इतर ठिकाणीबद्दल योग्यरित्याने विचार करण्यात येईल. पूर्णपणे शहरात जे प्रोफेशनल क्राईम मॅनेजमेंट आणि लॉ अँड ऑर्डर हँडलिंगसाठी जी गरजेचे आहे सर्व प्रकारचे प्रोफेशनल उपाययोजना, त्यामध्ये नाकाबंदीज असो, कोम्बिंग ऑपरेशन्स असो, त्यामध्ये हॉटेल लॉजिस चेकिंग असो, त्यामध्ये क्रिमिनल्स ऑन रेकॉर्डची तपासणी असो, किंवा मागचे 5 वर्षात जे एकूण रेकॉर्डवरचे 70 गुन्हे चेन स्नॅचिंगची झाली होती किंवा मोबाईल चोरीची झाली होती, त्याचे आरोपीचे पूर्ण पडताळणी, ही सर्व उपाययोजना ऑलरेडी बारीकरित्याने सुरू आहे. तसेच मागचे 5 वर्षात जी काही घटना या दरम्यान घडलेली आहे त्याचे पूर्ण विचार करून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. मागचे वेळी कोणत्याही प्रकारचे अशा गोंधळ मला आठवत नाही. हो, 2 वर्ष 3 वर्षापूर्वी काही झाला होता, ही खरी गोष्टी आहे. त्यांच्याशी आणि त्यांचे कार्यकर्त्यांशी आमचे अधिकारी क्लोज संपर्कात आहे. ते कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. हमारा 112 डायल 112 ये हमारा वन स्टॉप कंटॅक्ट पॉइंट है. कोणताही प्रकारची कोणालाही अडचण असल्यास 112 वर कॉल करावी. आजचे डेटमध्ये ॲव्हरेज रिस्पॉन्स टाइम आमचे 7 मिनिटाचे खाली आहे. कॉल केल्यानंतर 7 मिनिटाचे आत आमचे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी फर्स्ट रिस्पॉन्डरमधून तिथे पोहोचते. याचे व्यतिरिक्त जे वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहे किंवा व्हॉट्सॲप नंबर्स आहे ते ऑलरेडी सोशल मीडिया वर प्रसारित आहे. तरी पण आम्ही आमच्या वेबसाईटला एकदा परत नवीन नंबर्स आम्ही अपडेट करून ते लोकांपर्यंत पहुंचवण्याचे प्रयत्न करू. अलग दे देंगे हिंदी की ब्रीफिंग बाद में. ठीक. आणखी काही प्रश्न? ओके, आता एक काही दुसरा विषय आता तुम्ही विचारले नाही, लेकिन मी काही 15 दिवसापूर्वी काही व्यावसायिकांना खंडणीबद्दलचे कॉल त्यांना प्राप्त झाला होता आणि काही त्यांचे एका युनिटला काही राऊंड्स फायर करण्यासाठी दमबाजी करण्यात आली होती. ही घटना 22 जून रोजीची आहे. या प्रकरणात झोन 6 ची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम मोठ्या प्रमाणात यामध्ये सुरुवातीपासून काम करत होते. यामध्ये CCTVs आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि विशेष करून ते इंटर सिटी, इंटर डिस्ट्रिक्ट, इंटर स्टेट ही ऑपरेशन राबवण्यात आलेली आहे. CCTVs आणि पाहणी आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन हे पुणेपासून सुरू होऊन नाशिक, सूरत, अहमदाबाद, अजमेर, सिरसा, जयपूर, हनुमानगड, भटिंडा, श्रीगंगानगर आणि इत्यादी अशा प्रकारचे ऑपरेशन्स पुणे सिटी पोलीसनी महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब याचे वेगवेगळे शहरात केले होते. यामध्ये काही दिवसासाठी DCP क्राईम आणि ACP क्राईम स्वतः त्या परिसरात कॅम्प करत होते. क्राईम ब्रांचची मोठ्या प्रमाणात टीम पण राजस्थान, पंजाब आणि हरियाणाचे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्समध्ये काम करत होते. यामध्ये एकूण 2 जे शूटर्स जे फायरिंग केले होते ते 2 व्यक्तीला आम्ही CCTV पाहणी करून अंदाजन 24 तारीखचे सुमारास त्यांना आयडेंटिफाय केले होते. त्यापैकी एक आरोपी 3 दिवसापूर्वी
राजस्थानमधून त्यांना अटक करण्यात आला होता आणि ते सध्या PCR मध्ये आहे. एक जे इतर जे फायरिंग करणारे आरोपी होते त्यांना काल लेट नाईट आवर्समध्ये क्राईम ब्रांचची टीमनी भटिंडा पंजाब येथून त्यांना त्यांना डिटेन केलेले आहे. त्याचबरोबर त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणारे एक व्यक्ती यांना पण काल रात्री क्राईम ब्रांचची टीमनी भटिंडा येथे ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून 3 फायर आर्म्स रिकवर करण्यात आलेली आहे आणि या परिसरात पुण्यात राहणारे एक आरोपी जे ही सर्व माहिती आरोपीपर्यंत पोहोचवत होता त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे. ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. या प्रकरणात खंडणीचे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये MCOC ॲक्ट अंतर्गत कलमे त्यामध्ये अप्लाय करण्यात आलेली आहे आणि क्राईम ब्रांच त्याचे तपास करत आहे. यामध्ये जे काही गँग होते त्यांना आता या अटकनंतर पूर्णपणे न्यूट्रलाइज करण्यात आलेली आहे. आता त्यांचे हे कॉल या व्यक्तीने कोणाचे सांगण्यावरून केला होता की स्वतःहून केला होता ही आता क्लॅरिटी नाही आहे. परंतु तपास इंट्रोगेशन जे अटक आरोपी आहे त्यांना सुरू आहे. जे आता आम्ही अटक आज केलेले आहे ज्यांना आम्ही पुण्यात आणणार आहे ते त्याच्यानंतर आपल्याला क्लॅरिटी होईल. हे सगळे आरोपी सिरसा हरियाणा आणि हनुमानगड राजस्थान या परिसराचे ओरिजिनल मूळ रहिवासी आहे. ते काही काल पुण्यात काही कामानिमित्ताने त्यांनी आले होते. विशेष करून या तपासामध्ये 15 दिवसात अंदाजन 5000 किलोमीटर आमचे क्राईम ब्रांचची टीम्सनी ट्रॅव्हल करून हे सर्व आरोपी आणि पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केलेले आहे. CCTVs अंदाजन 1000 तासाचे वर CCTVsची पडताळणी सुरुवातीला 4 दिवसात क्राईम ब्रांच आणि झोन 6 टीमनी केली होती आणि काल रात्रीपर्यंत CCTVsची तपासणीमुळे हे आरोपी आपल्याला भेटू शकलेले आहे आणि हे उत्तम कामगिरी जे क्राईम ब्रांचची टीमनी केलेली आहे. याच्यामध्ये 4 टीम क्राईम ब्रांचची आणि 1 टीम झोन 6ची होती. हे 5ही टीमला प्रत्येकी 1 लाख एकूण 5 लाखाची रिवॉर्ड त्यांना टीम्सला घोषित करण्यात आलेली आहे. ते सध्या बरेचसे लोक आता शहराचे बाहेर आहे. ते आरोपी आणण्याचे प्रक्रियेत आहे. ते आल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात येईल. शहरात व्यावसायिक आणि बिझनेस एस्टॅब्लिशमेंट्सला कोणत्याही प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सचे दमबाजी किंवा काही एक्स्टॉर्शन थ्रेट किंवा हे येणार नाही यासाठी आणि अशा प्रकारचे कोणी हिम्मत केला तर ते अशा प्रकारचे रॅकेटला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची भूमिका पुणे शहर पोलीस दलांची आहे आणि ही पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करून पोलिसांनी दाखवलेली आहे. पुणे शहरात कारोबारी इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्यासाठी सेफ राहिलेली आहे आणि पुढच्या काळात अशा प्रकारची त्यांची सुरक्षाची काळजी पुणे शहर पोलीस दल घेत राहतील ही आम्ही त्यांना विश्वास देऊ इच्छितो. थँक्यू. अभी आज आत्ताची स्थितीत 4 आरोपी आमचे ताब्यात आहे. 2 ऑलरेडी PCR मध्ये आहे, 2 इन ट्रान्झिट आहे. मी ऑलरेडी सांगितलेले आहे. आता जे मुख्य आरोपी होता त्यांना काही तासापूर्वी भटिंडा येथे आम्ही ताब्यात घेतलेले आहे. इन्व्हेस्टिगेशन आता प्राथमिक स्टेजवर आहे. ते ट्रान्झिटचे स्टेजवर आहे. त्यांचे इंटरोगेशन पूर्णपणे आतापर्यंत होऊ शकलेले नाही. त्यांना पूर्ण इंटरोगेशन नंतर हे स्वतःहून त्यांनी हे कॉल काहीतरी नाव सांगून करत होते किंवा काही ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट काही वेगळे यांचे सांगण्यावरून करत होते. ते तपासामध्ये निष्पन्न होईल. आपल्याला योग्य वेळी त्याबद्दल कल्पना देण्यात येईल. नहीं, 4ही आरोपी ओरिजिनली सिरसा हरियाणा, हनुमानगड राजस्थान आणि हनुमानगड राजस्थान याच परिसराचे 4ही आरोपी आहेत. नाही, परंतु ओरिजिनल रहिवासी तिकडेची आहे. मी सांगितले यापैकी 3 आरोपी काही कामानिमित्ताने पुण्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यात होते. मी ऑलरेडी सांगितले याबद्दल कोणाबद्दल कोण प्रत्यक्ष याचे मागे होता ती तपास आणि चौकशी आणि इंट्रोगेशन नंतरच आपल्याला कळेल. त्या अनुषंगाने आपल्याला योग्य माहिती योग्य वेळी पुरवण्यात येते.
मी आपल्याला याबद्दल कोणते आरोपी विरुद्ध काय कारवाई करण्यात येत आहे किंवा येणार आहे योग्य वेळी आपल्याला सांगण्यात येतील. ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक रिझन्सचे विचार करून जे शक्य होतात तितके माहिती आत्ता पुरविण्यात आलेली आहे. पुणे शहर पोलीस दलांकडून पालखी बंदोबस्त योग्यरित्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिप्लॉय करण्यात आलेली आहे. अंदाजन आमचे 7,000 पोलीस अधिकारी कर्मचारी SRP कंपनीज BDDS टीम्स QRT टीम्स होमगार्ड्स इत्यादी डिप्लॉय करण्यात आलेली आहे. वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वारकरी असतील वारकऱ्यांचे दिंडीची गाडी असतील किंवा जे आम दर्शनार्थी आहे त्यांचे योग्य सुरक्षा आणि योग्य कम्युटिंगसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पाऊसची स्थिती असल्यामुळे जी काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याचे पण विचार करून नियोजन करण्यात आलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट टीम्स NDRFs SDRFs आणि आमचे क्विक रिस्पॉन्स मॉड्यूल्स या दृष्टिकोनातून इफेक्टिव्हली हाय अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे. महिलांची सुरक्षा किंवा आम नागरिकांची सुरक्षा त्यांचे मालमत्तेची सुरक्षा मोबाईल चोरी न होण्यासाठी आवश्यक उपाययोजना मंगलसूत्र चोरी प्रतिबंध करण्यासाठी योग्य जे प्रोफेशनल क्राईम कंट्रोल मेजर्स आहेत त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पालखीला एक क्लोज प्रॉक्सिमिटी टीम देण्यात आलेली आहे. जे क्लोज प्रॉक्सिमिटी टीम शिफ्ट्समध्ये पालखीची योग्य मूव्हमेंट राहील तसेच दर्शनार्थीला योग्य नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना दर्शन सोयीस्कर होईल यासाठी पण उपाययोजना करण्यात आलेली आहे. पुणे शहर पोलीस दल या अत्यंत मोठ्या बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजन पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या पूर्ण सण उत्सव अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडतील. मी सर्वांना या पालखी उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.